व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचातर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, आज एक अत्यंत महत्वाचा मुद्दा तुमच्याशी चर्चेला घ्यायचा आहे, म्हणून आजचा हा खास व्हिडिओ प्रपंच आपण करत आहोत. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की काश्मीरमध्ये पहलगाममध्ये काय घडलं होतं. पहलगाममध्ये काही जिहादी आले, आतंकवादी आले आणि तिथे जे पर्यटक होते त्या पर्यटकांना त्यांनी त्यांचा धर्म विचारला, त्यांना कलमा वाचायला लावल्या. ज्यांच्यावर संशय आला की हे खोटं बोलत आहेत त्यांच्या पॅन्ट उतरवल्या आणि चेक केलं की खतना सुंठा झालाय की नाही. आणि मुलांसमोर, बायकोसमोर, बहिणीसमोर थेट डोक्यात गोळ्या घातल्या धर्म विचारून. तरीही आपल्याकडचे काही लिब्रांडूस, काही सो कॉल्ड सेक्युलरिझमवाले असंच म्हणतात की आतंकवादाला कुठे धर्म असतो का. पण एक प्रश्न पडतो की साले हे आतंकवादी एका विशिष्ट धर्माचेच का असतात, यावर कोणी काही का बोलत नाही. असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रातही घडलाय. म्हणजेच पहलगामची पुनरावृत्ती महाराष्ट्रात घडली. संतापाची लाट उसळलेली आहे एकीकडे, आणि दुसरीकडे हेच आपले लिब्रांडू पॉलिटिशियन्स, राजकारणी, ज्यांना आता अजितदादा पवार यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसदार व्हायचा आहे, नवा दादा बनायचं आहे यांना. म्हणजे तशा घोषणा यांच्या नावानं दिल्या गेल्या पाहिजे की एकच वादा रोहित दादा, है ना. तर हे रोहित दादा नाही आहेत, हे ऍक्च्युली डाकू आहेत. बारामती ॲग्रो, शिखर बँक घोटाळा, ईडी, बऱ्याच चौकशा आहेत ना अजून मागे. कन्नड सहकारी साखर कारखाना गिळंकृत केलेला आहेच. आजोबांकडून ट्रेनिंग घेतलेलीच आहे, आणि आता आजोबांकडून ही सुद्धा ट्रेनिंग घेतलेली आहे की जिहाद्यांना पाठीशी कसं घालायचं. हिरवी मतं हवी आहेत गाठीशी, म्हणून जिहाद्यांना घाला पाठीशी. हे यांचं पहिल्यापासूनचं धोरण आहे. तो अतिरिक्त बॉम्बस्फोट यांनीच घडवला होता ना. यांच्या महान आधारवड जाणता राजा असलेल्या आजोबांनी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जिहाद्यांना पाठीशी घालण्याचा आटापिटा आता या पिल्लू रोहित पवार कडून सुरू आहे. आजच्या व्हिडिओमध्ये रोहित पवार जे काही बोललेले आहेत ते ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल मित्रांनो, की आपलेच लोक, आपले नेते असे कसे भरकटलेले, असे भंजाळलेले काय, भडगळलेले काय, हे इतके का लाचार आहेत की ह्यांना उघडपणे निषेधही व्यक्त करता येत नाही. मित्रांनो, मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करण्या अगोदर एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतो. आपल्या प्रपंच परिवारातर्फे आपण जे सत्कर्म करत आहोत त्यामध्ये नुकतंच सतीश शिवराम बोधले यांनी योगदान दिलेलं आहे. त्यासोबतच कविता पाटील यांनी देखील दिलेलं आहे. अजून जया नावाच्या एक आपल्या भगिनी आहेत, त्यांनी देखील दिलेलं आहे योगदान. अभिषेक पैठणकर यांनी सुद्धा योगदान दिलेलं आहे. यांच्या सगळ्यांच्या पावत्या रेडी आहेत. जयंत दामलेजी यांनी देखील सहकार्य केलेलं आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक आभार आणि धन्यवाद की तुम्ही या आपल्या अडल्या नडल्या हिंदू माता भगिनींच्या अडचणी दूर करण्यासाठी पुढे आला आहात. मित्रांनो, तुम्ही देखील सामाजिक जाणीव आणि जबाबदारी ओळखून या सत्कर्मामध्ये निश्चितच योगदान द्यावं, सहकार्य करावं. त्या कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी, त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीतल्या नातेवाईकांसाठी आणि वृक्षारोपणासाठी दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार योगदान द्या, सहकार्य करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे यांच्याप्रमाणेच तुमच्याही पावत्या बनवता येऊ शकतील. तेव्हा पुढे या. रोहित पवार यांनी एक अत्यंत उच्छृंखलपणा केलेला आहे. उच्छृंखलपणापेक्षाही याला उड्डाणपणा म्हणणं हे जास्त सोयीस्कर आहे मित्रांनो, आणि ते योग्यही आहे, रास्त आहे. त्याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये एका वॉचमनवर आणि आणखी एका जणावर एका माथे फिरून, आता हे त्याला माथे फिरूच म्हणणार, हे त्याला जिहादी म्हणणार नाहीत, हे त्याला दहशतवादी म्हणणार नाहीत, हे त्याला आतंकवादी म्हणणार नाही, तर एका माथे फिरू नये, ह्यांच्या मते माथे फिरू नये, वॉचमनला आणि अजून एकाला चाकूने भोसकलं. बरं, भोसकण्या अगोदर त्याने त्यांचा धर्म विचारला, आणि जेव्हा तो वॉचमन बोलला की माझा धर्म हिंदू धर्म आहे, हे ऐकताच त्याने सुरा काढला, चाकू काढला आणि सपासप वार करायला सुरुवात केली. नाजूक परिस्थिती, पण गंभीर भीषण परिस्थिती झाली दोघांचीही. दोघांनाही आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यात आलं.
ते तर सुदैवाने पोलीस घटनास्थळी इमिजिएट पोहोचले आणि त्यांच्यावर मेडिकल ट्रीटमेंट सुरू झाली. मात्र या घटनेवर रोहित पवार यांनी अत्यंत उद्दामपणे निर्धावलेपणाने आपली वोट बँक वाचवण्यासाठी गलथान विधान केलेलं आहे. ते एकदा बघून घ्या. अरे जो भी वो लड़का है वो तलवार लेके या चाकू लेके घूम रहा था, उसको पकड़ो, 2-3 मारो और फिर उसको पूछो वो उसने कुछ किया क्या. वो पागल भी हो सकता है या ड्रग्स भी लिया होगा. वो पागल चाकू लेके घूम रहा है, अभी वो क्या बोला, कैसे बोला, किसको मारा, वो तो पुलिस के माध्यम से पता चलेगा. ऐकलं, महाराष्ट्राचे हे नवे डाकू काय म्हणत आहेत की त्या मुलाला पकडा, त्याला 2-4 कानाखाली मारा, थोडंसं त्याला झोडपा, म्हणजे मग सत्य कळेल की नेमकं काय घडलंय, की तो पागल आहे, तो वेडसर आहे, तो भरकटलेला आहे, की त्यानं ड्रग्स वगैरे काही घेतलं होतं, त्यानं काही नशा वगैरे काही घेतला होता का, आणि मग त्यातून असा काही प्रकार घडलेला आहे का, त्यातून हा हल्ला त्याने केलेला आहे का, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. म्हणजे ज्याप्रमाणे अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर जसा थैथयाट आणि जसे अगदी तर्कहीन प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले, त्याचप्रमाणे रोहित पवार यांनी यावेळी या घटनेवरही असेच प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली. अख्खं जग जेव्हा म्हणतंय की धर्म विचारून मारले, हिंदू धर्म आहे ना तुमचा, मरा मग तुम्ही, याच भावनेनं मारलेलं आहे. काफिरों को जगह नहीं है इस दुनिया में, सर तन से जुदा, हे ह्यांचे नारे आहेत. आणि तरी सुद्धा रोहित पवारांसारखे नेते यांना पाठीशी घालतात. याच्यामध्ये उद्धव ठाकरे पण आले, आदित्य ठाकरे पण आले, शरद पवार पण आले, सुप्रिया सुळे सुद्धा आल्या, अंधारेबाई तर आहेतच. ठीक आहे, त्याचं कारण आहे कोणीही या प्रकरणावर उघडपणे प्रतिक्रिया दिली नाही, एक्सेप्ट बीजेपी, एक्सेप्ट शिंदे सेना. कारण हिंदुत्वाचा अजेंडा हे पुढे नेत आहेत. गंमत बघा मित्रांनो, स्वतःला जे हिंदू जननायक म्हणवून घेतात, म्हणजे हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो, अशा ज्या घोषणा त्यांच्या भाषणाआधी घुमतात, त्या राज ठाकरेंनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली नाहीये आणि मनसेने सुद्धा यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये. कुठल्याही पदाधिकाऱ्याकडून तुम्ही या घटनेवर काही भाष्य ऐकलं नसेल. का होतंय असं? का ह्या लोकांना फक्त निवडणुकीपुरतंच हिंदुत्व वगैरे आठवतं का? रोहित पवार किंवा ही पवार गँग जी आहे अख्खी, ही तर मुस्लिम धार्जिणीच आहे, स्पष्टच बोलतो. ह्यांना हिंदू देवी देवता चालत नाहीत. हे आषाढी एकादशीला, संकष्टीला, महाशिवरात्रीला नॉनव्हेज खाणार, बरोबर आहे, आणि त्यातून दाखवणार की आम्ही कसे पुरोगामी आहोत. ते असं सणासुदीला, शुभवारी, देवाच्या वारी नॉनव्हेज खाणं म्हणजे पुरोगामित्व नाही हो, पण यांचं पुरोगामित्वच वेगळं काहीतरी. ठीक आहे, आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या तुम्ही, हे लोक हिंदू देवी देवतांवर हिंदू नावं ठेवतात आणि इफ्तार पार्ट्या जोडायला जातात. यातूनच लक्षात येतं ना यांच्या मनात काय येते. आपली फक्त वोट बँक वाचवायची आहे या लोकांना, बाकी काही देणं घेणं नाहीये. खरं तर रोहित पवार यांनी या घटनेवर भाष्य करायची काही गरजच नव्हती. हा त्यांचा प्रांतच नाहीये. मुंबई हा त्यांचा प्रांत आहे का? अजिबात नाही. कर्जत जामखेड हा आपला मतदारसंघ सोडून रोहित पवार सगळीकडे बोंबलत हिंडतात. मात्र आपल्या मतदारसंघामध्ये काय चाललेलं आहे, आपल्या मतदारसंघामध्ये काय गुन्हेगारी झालेली आहे, कुठला गुन्हा झालेला आहे, हे याची यांना खबरबातही नाहीये. यांना काहीच सोयरसूतक नाहीये या गोष्टीचं. मग कशासाठी निवडून आलात, कशासाठी आमदार बनलात? गेले 2 महिने 3 महिने अजितदादा पवार यांच्या नावानं थैथयाट करून ठेवलेला आहे. अजून सुद्धा चालूच आहे. अधूनमधून हुक्की येते, लगेच तो मुद्दा बाहेर काढतात. ही सगळी चमकोगिरी आहे, ही सगळी स्टंटबाजी आहे. आणि हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. काय तर म्हणे 2029च्या निवडणुकीमध्ये काय होणार आहे हे आत्ता सांगता येत नाही म्हणे. आम्हाला माहिती आहे ना काय होणार आहे. पोलरायझेशन, ध्रुवीकरण होणार आहे मतांचं. त्याच्यासाठी हे लांगुल चालन चालू आहे सध्या. जितकी जास्त प्रमाणात होता होईल तेवढी ही हिरवी मतं आपल्याकडे वळवायची. सरळ सरळ सगळ्या बातम्यांमध्ये, वर्तमानपत्र असोत किंवा मेनस्ट्रीम मीडियाचे हे न्यूज चॅनल्स असो, इथे सुद्धा अँकर्सनी, पत्रकारांनी स्पष्ट सांगितलं की धर्म विचारून मारण्यात आलेलं आहे. मित्रांनो,
पहलगामची जी घटना घडली त्यानंतर जसं ऑपरेशन सिंदूर करण्यात आलं ना, तसंच एखादं ऑपरेशन आता महाराष्ट्रात होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही गोष्ट गृह मंत्रालय, देवेंद्र फडणवीस नक्कीच करतील. किंवा खात्री नसली तर एवढा विश्वास तरी आहे देवेंद्र फडणवीसांवर. कारण ज्याप्रमाणे त्यांनी बांगलादेशी घुसखोरांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना हाकलून लावलं, मुंबईतून, रेस्ट ऑफ महाराष्ट्रामधून बऱ्याच ठिकाणाहून हाकललेलं आहे. काही परदेशी नागरिक जे धर्मांतरासाठी इथे आले होते, पुण्यामध्ये शुक्रवार पेठेत हिंडत होते, त्यांना सुद्धा पकडण्यात आलेलं आहे. त्यांनाही लॉकअपमध्ये टाकले. सध्या धर्मांतरण विषयक कायदा आणलेला आहे. आहेत चांगल्या गोष्टी सुद्धा चालू आहेत. मात्र ह्या मोठ्या प्रमाणावर आता व्हायला पाहिजेत आणि कारवाया ज्या आहेत या मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजेत. आणि सगळ्यात आधी एक कारवाई व्हायला पाहिजे ती रोहित पवार सारख्या नेत्यांवर, जे की ह्या असल्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात. यात प्रकाश आंबेडकर सुद्धा आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी तर एक स्टेप ओलांडून विधान केलेलं आहे. त्यावर एक नवीन व्हिडिओ लवकरच तुमच्या समोर सादर करण्यात येईल मित्रांनो. मात्र रोहित पवार यांच्या या बोलण्याशी आपण सहमत आहात का? तुमचं समर्थन आहे या गोष्टीला? की तो जो कोणी होता ज्याने विचारलं की ए बता तेरा धर्म क्या है, समोरचा हिंदू म्हटला, ह्यानं सपासप वार करायला सुरुवात केली, तो माणूस वेडा आहे, तो माथी फिरू आहे, तो भटकलेला भरकटलेला जवान आहे, तरुण, हा डोक्यामध्ये हेच धर्मांधतेचं विष घेऊन काफिरांना मारून टाकायचा संदेश हेच आहे कारण. मात्र रोहित पवारांना हे मान्य नाहीये. अर्थातच त्यांच्या चेहऱ्याचा पट्यांना सुद्धा हे मान्य नसणारच आहे. त्यामुळे आता एकच वादा रोहित दादा करत हे घोषणा आणि आरोळ्या द्यायला मोकळे झालेले आहेत. मित्रांनो, या घटनेवर निषेध व्यक्त करावा लागणारच आहे. म्हणजे धर्म विचारून मारलं याचा तर निषेध आहेच. मात्र रोहित पवार यांनी जे विधान केलेलं आहे ते निषेधार्हच आहे. काय तर म्हणे पोलीस बघतील काय करायचंय ते. अरे पोलिसांनी सगळं सांगितलं ना ओपनली, काय घडलं कसं घडलं. त्याला जेरबंद पण करण्यात आलंय, त्याला त्या गुन्हेगाराला देतील रट्टे आता. मात्र इथून पुढे हे असे जे लपवाछपवी करतात किंवा विषयाला वेगळं वळण देण्याचा जो प्रयत्न होतो ना ह्या नेत्यांकडून, यांना पायबंद केलं पाहिजे. पहिले यांच्यावर आळा घातला पाहिजे. या बाबतीत मित्रांनो आपलं काय मत आहे हे कमेंटमध्ये निश्चितपणे मांडा. आपल्या प्रपंच परिवारातर्फे सुरू असलेल्या सत्क्रमामध्ये मग अन्नदान आहे, कॅन्सरग्रस्त रुग्णांची सेवा आहे, यासाठी अनेक जण योगदान देत आहेत, सहकार्य देत आहेत. मित्रांनो, या पाठिंबा आणि आशीर्वादामुळेच आपलं कार्य दिवसेंदिवस मोठं होत चाललेलं आहे. आता आपण वृक्षारोपण करत आहोत आपल्या पुढच्या पिढीसाठी, आपल्या भविष्यासाठी. तेव्हा या अत्यंत महत्वाच्या कार्यातही आपला सहभाग निश्चित असू द्या. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार जे योगदान देता येऊ शकतं नक्की द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे इतरांच्या जशा पावत्या बनवल्या आहेत तशा आपल्याही बनवून आपल्यापर्यंत पोहोचवता येतील. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.